मित्रांनो, आता आपण इयत्ता 10वीच्या बीजगणित या विषयाकडे वळूया। या विषयामध्ये आपल्याला प्रथम अभ्यास हा विभाग असून यामध्ये आपल्याला बीजगणित विषयाचे सर्व टॉपिक्स दिलेले आहेत। तसेच बीजगणित या विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे। उदाहरण म्हणून आपण दोन चलांतील रेषीय समीकरण हा पाठ पाहूया। या पाठामध्ये आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे। प्रस्तावनेमध्ये आपल्याला ओन्ली टेक्स्ट दिलेले नाहीये, तर बॅकग्राऊंड, साऊंड, इमेजेस आणि ॲनिमेशनचा वापर केला आहे। त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी कंटाळा येणार नाही, तसेच त्यांच्या ज्ञानातही अधिक भर पडेल। आपण प्रस्तावनेत पाहूया। धडा पहिला, दोन चलातील रेषीय समीकरणे। इयत्ता 9वीत आपण एका चलातील रेषीय समीकरणांचा अभ्यास केला आहे। उदाहरणार्थ 2x - 1 = 7, y + 4 = 2y - 3, 4x + 5 / 3 = 1/7। एका चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप ax + b = 0 आहे, ज्यामध्ये a आणि b या वास्तव संख्या असून a = 0 नाही। x हे समीकरणातील चल आहे। चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला समीकरणाची उकल म्हणतात। उदाहरणार्थ 2x - 1 = 7। जर आपण x = 3 ही किंमत समीकरणात ठेवली तर 2 × 4 - 1 = 8 - 1 = 7 RHS, म्हणून x = 4 ही या समीकरणाची उकल आहे। लक्षात ठेवा, समीकरणाच्या दोन्ही बाजूस एकच संख्या मिळवल्याने किंवा वजा केल्याने, तसेच समीकरणाच्या दोन्ही बाजूस एकाच शून्येतर संख्येने गुणल्याने किंवा भागल्याने समीकरणाची उकल बदलत नाही। उदाहरण 5/2x + 3 = 21/2। दोन्ही बाजूंना 2 ने गुणून 2 × 5/2x + 2 × 3 = 2 × 21/2, म्हणून 5x + 6 = 21, म्हणून 5x = 21 - 6, म्हणून 5x = 15, म्हणून x = 15/5 = x = 3। वर्गमुळात 3 x + 2 = 2 वर्गमुळात 3 - 1, म्हणून वर्गमुळात 3 x = 2 वर्गमुळात 3 - 1 - 2, म्हणून वर्गमुळात 3 x = 2 वर्गमुळात 3 - 3, म्हणून वर्गमुळात 3 x = 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 × वर्गमुळात 3। 3 म्हणजे वर्गमुळात 3 × वर्गमुळात 3, म्हणून वर्गमुळात 3 x = वर्गमुळात 3 × 2 - वर्गमुळात 3, म्हणून x = वर्गमुळात 3 2 - वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3, म्हणून x = 2 - वर्गमुळात 3। आपण तिरकस गुणाकार केव्हा करू शकतो? y - 1/5 = y/3, म्हणून 3 y - 1 = 5 × y, 3y - 3 = 5y कंस सोडवला, म्हणून 3y - 5y = +3, म्हणून -2y = +3, म्हणून 2y = -3, म्हणून
y बरोबर -3/2. दोन चलातील रेषीय समीकरणे आणि समीकरणांचा आलेख. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप. ax अधिक by अधिक c बरोबर 0 आहे, ज्यामध्ये a, b, c ह्या वास्तव संख्या असून a बरोबर b नाही आणि b बरोबर 0 नाही आणि x आणि y ही दोन चले आहेत. उदाहरणार्थ 2x वजा y वजा 7 बरोबर 0, x अधिक y अधिक 1 बरोबर 0, x अधिक y छेद 3 बरोबर 2. x आणि y या चलांच्या किमतीच्या ज्या जोडीने चलातील रेषीय समीकरणाचे समाधान होते त्याला त्या समीकरणाची उकल म्हणतात. 2x वजा y वजा 7 बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. जर x बरोबर 4 आणि y बरोबर 1 ठेवले तर डावी बाजू बरोबर 2x वजा y वजा 7 बरोबर 2 गुणिले 4 वजा 1 वजा 7 बरोबर 8 वजा 1 वजा 7 बरोबर 0 बरोबर RHS. म्हणून 4 आणि 1 ही या समीकरणाची उकल आहे. दोन चलातील रेषीय समीकरणाला असंख्य उकली असतात. समीकरणाचा आलेख. दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपण कार्टेशियन निर्देशक पद्धती वापरू. आता आपण आलेख कसा काढायचा ते पाहू. उदाहरणार्थ x अधिक 2y बरोबर 5. पहिल्यांदा दिलेल्या समीकरणाच्या उकली शोधा आणि त्या तक्त्यामध्ये लिहा. x 0 1 वजा 1 y 2.5 2 3 x y कंसात 0 2.5 कंसात 1 2 कंसात वजा 1 3. जर x बरोबर 1 असेल तर x अधिक 2y बरोबर 5 म्हणून 1 अधिक 2y बरोबर 5 म्हणून 2y बरोबर 5 वजा 1 म्हणून y बरोबर 4/2 म्हणून y बरोबर 2. आता आलेख कागदावर x आणि y अक्ष निश्चित करा. तक्त्यातील x आणि y च्या किमती आलेख कागदावर स्थापन करा आणि जोडा. आता आपल्या असं लक्षात येईल की हे सर्व बिंदू एकरेषीय आहेत. लक्षात ठेवा, x अक्षाचं समीकरण y बरोबर 0 असतं, y अक्षाचं समीकरण x बरोबर 0 असतं. समीकरणाची रेषा जर x अक्षाला समांतर असेल तर y बरोबर b ही वास्तव संख्या, स्थिरांक आणि b बरोबर 0 असतं. मित्रांनो, आपण पाहिलेच आहे, आपण प्रस्तावनेमध्ये फक्त माहिती दिलेली नसून त्या टॉपिकशी निगडीत उदाहरणे सोडून दिली आहेत. त्यामुळे अभ्यास करणे सहज शक्य होईल. समीकरणाची रेषा जर y अक्षाला समांतर असेल तर x बरोबर a ही वास्तव संख्या, स्थिरांक आणि a बरोबर 0 असतं. उदाहरण, जर 3 वजा 1 हा बिंदू ax अधिक 7y बरोबर 2 या समीकरणाच्या आलेखावर असेल तर a बरोबर किती? उकल. 3 वजा 1 हा बिंदू ax अधिक 7y बरोबर 2 या समीकरणाच्या आलेखावर आहे. म्हणजे 3 आणि वजा 1 हा या समीकरणाचा उकल संच आहे. म्हणून x बरोबर 3 आणि y बरोबर वजा 1 या किमती समीकरणामध्ये टाकू. म्हणून ax अधिक 7y बरोबर 2 म्हणून 1 गुणिले 3 अधिक 7 गुणिले वजा 1 बरोबर 2 म्हणून 3a वजा 7 बरोबर 2 म्हणून 3a बरोबर
2 अधिक 7 म्हणून 3a बरोबर 9 म्हणून a बरोबर 3। एकाच आलेख कागदावर x वजा 5 बरोबर 0 आणि y बरोबर 3 या समीकरणांचे आलेख काढून त्याच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा। उकल x वजा 5 बरोबर 0 म्हणून x बरोबर 5 याच्यासाठी सारणी तयार करा। x 5 y वजा 1 xy 5 वजा 1 x 5 y 0 xy 5 0 x 5 y 2 xy 5 2 x वजा 1 y 3 x y वजा 1 3 x 1 y 3 x y 1 3 x 3 y 3 x y 3 3। आता आलेख काढा। 5 3 हा x वजा 5 बरोबर 0 आणि y बरोबर 3 या दोन रेषांचा छेदनबिंदू आहे। दोन चलातील रेषीय समीकरणांची प्रणाली। दोन चलातील दोन किंवा त्याहून अधिक रेषीय समीकरणे एकत्रित विचारात घेतल्यास त्याला दोन चलातील रेषीय समीकरणांची प्रणाली असं म्हणतात। उदाहरणार्थ 2x वजा y वजा 7 बरोबर 0 आणि x अधिक y अधिक 1 बरोबर 0 x वजा 3y बरोबर वजा 4 x अधिक y बरोबर 7 x अधिक 2y बरोबर 5। दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचे सामान्य रूप a1x अधिक b1y अधिक c1 बरोबर 0 a2x अधिक b2y अधिक c2 बरोबर 0। एकसामायिक समीकरणाची उकल काढण्याच्या दोन पद्धती आहेत, आलेख पद्धती आणि वैजिक पद्धती। एकसामायिक समीकरणाची उकल काढण्याच्या दोन वैजिक पद्धती आहेत, किंमत घालून चलाचे निरसन करणे आणि सहगुणक समान करून चलाचे निरसन करणे। निश्चयक पद्धतीने पण दोन चलातील एकसामायिक समीकरणांची उकल काढता येते। आता आपण या पद्धतींचा अभ्यास करू। आलेख पद्धती। मगाचंच उदाहरण घ्या। 2x वजा y वजा 7 बरोबर 0 x अधिक y अधिक 1 बरोबर 0। आलेख कागदावर 2x वजा y वजा 7 बरोबर 0 या समीकरणाची आलेख रेषा काढा। x 0 y वजा 7 x y 0 वजा 7 x 1 y वजा 5 x y 1 वजा 5 x वजा 1 y वजा 9 x y वजा 1 9। हे बिंदू जोडले असता आपल्या असं लक्षात येतं की ती एक रेषा आहे। अशा तऱ्हेने आपण x अधिक y अधिक 1 बरोबर 0 या समीकरणाचाही आलेख काढू शकतो। 2x वजा y वजा 7 बरोबर 0 x अधिक y अधिक 1 बरोबर 0 या समीकरणांच्या आलेख रेषांचा छेदनबिंदू 2 वजा 3 असा आहे। म्हणून दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल 2 आणि वजा 3 अशी आहे। किंमत घालून चलाचे निरसन करणे। उदाहरणार्थ 2x वजा y वजा 7 बरोबर 0 म्हणून 2x वजा y बरोबर 7 विधान पहिले। x अधिक y अधिक 1 बरोबर 0 म्हणून x अधिक y बरोबर वजा 1 विधान दुसरे। म्हणून x बरोबर वजा 1 वजा y विधान तिसरे। आता x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणून 2x वजा y बरोबर 7 2 कंसात वजा 1 वजा y कंस पूर्ण वजा y
बरोबर 7. म्हणून -2 - 2y - y बरोबर 7. म्हणून -2 - 3y बरोबर 7. म्हणून -3y बरोबर 7 अधिक 2. म्हणून -3y बरोबर 9. म्हणून y बरोबर 3. म्हणून y बरोबर -3. आता y बरोबर -3 हे समीकरण विधान 3 मध्ये ठेवूया. म्हणून x बरोबर -1 y. म्हणून x बरोबर -1 कंसात -3. म्हणून x बरोबर -1 अधिक 3. म्हणून x बरोबर 2. म्हणून x बरोबर 2 y बरोबर -3 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल होय. 2x - y - 7 बरोबर 0. म्हणून 2x - y बरोबर 7 विधान पहिले. x अधिक y अधिक 1 बरोबर 0. म्हणून x अधिक y बरोबर -1 विधान दुसरे. दोन्ही समीकरणांची बेरीज करून 3x बरोबर 6. म्हणून x बरोबर 2. आता x बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. म्हणून x अधिक y बरोबर -1. म्हणून 2 अधिक y बरोबर -1. म्हणून y बरोबर -1 - 2. म्हणून y बरोबर -3. म्हणून x बरोबर 2 आणि y बरोबर 3 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. निश्चयक पद्धतीने दोन चलातील एकसामायिक समीकरणांची उकल. आता आपण उदाहरण बघूया. d बरोबर -1 7 2 4 बरोबर कंसात -1 गुणिले 4 कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसात 2 गुणिले 7 बरोबर -4 -14 बरोबर -18. ही पद्धत वापरून एकसामायिक समीकरणांची उकल काढू. 2x - y - 7 बरोबर 0. म्हणून 2x - y बरोबर 7 विधान पहिले. x अधिक y अधिक 1 बरोबर 0. म्हणून x अधिक y बरोबर -1 विधान दुसरे. म्हणून d बरोबर 2 - 1 1 1 बरोबर 2 गुणिले 1 वजा 1 गुणिले -1 बरोबर 2 वजा 1 बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3. dx बरोबर 7 - 1 1 1 बरोबर 7 गुणिले 1 वजा कंसात -1 दुसऱ्या कंसात -1 बरोबर 7 वजा कंसात 1 बरोबर 7 1 बरोबर 6. dy बरोबर 2 7 1 1 बरोबर 2 कंसात -1 वजा कंसात 7 दुसऱ्या कंसात 1 बरोबर -2 7 बरोबर -9. आता क्रॅमर्स रूल प्रमाणे x बरोबर dx भागिले d बरोबर 6/3. म्हणून x बरोबर 2. y बरोबर dy भागिले d बरोबर -9/3. म्हणून y बरोबर -3. म्हणून x बरोबर 2 आणि y बरोबर -3 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. निश्चयकाच्या पद्धतीने एकसामायिक समीकरणांची उकल काढण्याच्या पद्धतीला क्रॅमर्स रूल असं म्हणतात. या पद्धतीने समीकरण सोडवण्यासाठी समीकरण हे ax अधिक by बरोबर c या सामान्य रूपात असायला हवं. वेगवेगळ्या पद्धती समीकरण सोडवण्यासाठी वापरल्या तरी उत्तर एकच येतं. आहे की नाही गंमत? उदाहरण 15x अधिक 17y बरोबर 21 समीकरण पहिलं. 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण दुसरं.
दोन्ही समीकरणांची बेरीज करून 32x अधिक 32y बरोबर 32 म्हणून x अधिक y बरोबर 1 समीकरण तिसरं. दोन्ही म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणांची वजाबाकी करून 15x अधिक 17y बरोबर 21 वजा 17x अधिक 15y बरोबर 11 बरोबर वजा 2x अधिक 2y बरोबर 10 म्हणून वजा x अधिक y बरोबर 5 म्हणून x वजा y बरोबर वजा 5 समीकरण चौथं. तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाची बेरीज करून 2x बरोबर वजा 4 म्हणून x बरोबर वजा 2 x अधिक y बरोबर 1 आणि x वजा y बरोबर वजा 5 यांची वजाबाकी करून 2y बरोबर 6 म्हणून y बरोबर 3 म्हणून x बरोबर वजा 2 आणि y बरोबर 3 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. हे उदाहरण ax अधिक by बरोबर c, bx अधिक ay बरोबर d या प्रकारचा आहे. सोडवा. 41 भागिले x वजा 47 भागिले y बरोबर 35. 47 भागिले x वजा 41 भागिले y बरोबर 53 म्हणून 41 कंसात 1 भागिले x कंस पूर्ण वजा 47 कंसात 1 भागिले y कंस पूर्ण बरोबर 35. 47 कंसात 1 भागिले x कंस पूर्ण वजा 41 कंसात 1 भागिले y कंस पूर्ण बरोबर 53. समजा 1 भागिले x बरोबर a आणि 1 भागिले y बरोबर b म्हणून 41a वजा 47b बरोबर 35 समीकरण पहिलं. 47a वजा 41b बरोबर 53 समीकरण दुसरं. या दोन्हीची बेरीज करून 88a वजा 88b बरोबर 88 म्हणून a वजा b बरोबर 1 समीकरण तिसरं. आता 41a वजा 47b बरोबर 35 आणि 47a वजा 41b बरोबर 53 या दोन्हीची वजाबाकी करून वजा 6a वजा 6b बरोबर वजा 18 म्हणून वजा a वजा b बरोबर वजा 3 म्हणून a अधिक b बरोबर अधिक 3 समीकरण चौथं. 3 आणि 4 या समीकरणांची बेरीज करून 2a बरोबर 4 म्हणून a बरोबर 2. a अधिक b बरोबर 3 म्हणून 2 अधिक b बरोबर 3 म्हणून b बरोबर 1. परंतु 1 भागिले x बरोबर a आणि 1 भागिले y बरोबर b म्हणून 1 भागिले x बरोबर 2 आणि 1 भागिले y बरोबर 1 म्हणून x बरोबर 1 भागिले 2 आणि y बरोबर 1. अशा प्रकारे मित्रांनो आपला दोन चलांची रेषीय समीकरण हा पाठ संपलेला आहे. आता आपण बाहेर पडूयात. मित्रांनो आपण आता बीजगणित या विषयानंतर भूमिती या विषयाकडे वळूया. यामध्ये आम्ही अभ्यास हा मुद्दा दिलेला आहे. अभ्यासामध्ये भूमिती विषयाचे सर्व टॉपिक्स दिलेले आहेत. तसेच भूमिती विषयाचे टेक्स्टबुक इथे कव्हर केलेला आहे. आता आपण उदाहरणादाखल वर्तुळ हा टॉपिक पाहूया. हा टॉपिक 2 विभागामध्ये विभागला आहे. विभाग 1 प्रस्तावना आणि विभाग 2 सारांश. आता आपण विभाग 1 म्हणजेच प्रस्तावना पाहू. धडा 3 वर्तुळ स्पर्शिका. दिलेल्या प्रतलात एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावरील बिंदूच्या संचाला वर्तुळ असं म्हणतात. O हा स्थिर बिंदू आहे.
त्याच्यापासून आर या समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला आपण वर्तुळ म्हणतो. त्या स्थिर बिंदूला केंद्रबिंदू म्हणतात. या ठिकाणी ओ हा केंद्रबिंदू आहे. समान अंतराला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. समजा ए आणि बी हे दोन बिंदू दिले आहेत. या दोन बिंदूतून जाणारी किती वर्तुळं आपल्याला काढता येतात ते पाहूया. यावरून आपल्या असं लक्षात येतं की दिलेल्या दोन बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळं काढता येतात. प्रमेय: दिलेल्या तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. पक्ष ए बी सी हे तीन नैकरेषीय बिंदू आहेत. साध्य ए बी आणि सी या बिंदूंमधून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. रचना: रेषाखंड AB आणि रेषाखंड BC काढला. रेषाखंड AB आणि BC चे लंबदुभाजक काढले. रेषाखंड AB ची लंबदुभाजक रेषा L ही AB ला P मध्ये आणि रेख BC ची लंबदुभाजक रेषा M ही BC ला Q मध्ये छेदते. सिद्धता: भाग 1. आपण बिंदू ABC मधून जाणारे वर्तुळ शोधू. ABC हे नैकरेषीय बिंदू असल्यामुळे रेषाखंड AB आणि रेषाखंड BC हे एकाच रेषेवर नाहीत. मित्रांनो, इथे आम्ही फक्त प्रस्तावना न देता हा टॉपिक टेक्स्ट, इमेजेस, साऊंड तसेच ॲनिमेशनचा वापर करून दिला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करतेवेळी कंटाळा येणार नाही, तसेच अभ्यास करणे सहज शक्य होईल. म्हणून लंबदुभाजक L आणि M या भिन्न असमांतर रेषा आहेत. म्हणून त्या एकमेकींना एक आणि एकाच बिंदूत छेदतात. समजा तो बिंदू O आहे. लंबदुभाजकाचा गुणधर्म वापरून रेषा L वरील प्रत्येक बिंदू हा बिंदू A आणि बिंदू B पासून समान अंतरावर आहे. म्हणून OA बरोबर OB. त्याचप्रमाणे रेषा M वरील प्रत्येक बिंदू हा बिंदू B आणि C पासून समान अंतरावर आहे. म्हणून OB बरोबर OC. म्हणून OA बरोबर OB बरोबर OC बरोबर R मानू. यावरून असं सिद्ध होतं की बिंदू ABC हे अशा वर्तुळावरील बिंदू आहे की ज्याचं केंद्र O आहे आणि त्रिज्या R आहे. भाग 2. आता आपण हे सिद्ध करणार आहोत की बिंदू A, B आणि C मधून जाणारं वरील वर्तुळ हे एकमेव वर्तुळ आहे. समजा O' केंद्र आणि R त्रिज्या असलेलं वर्तुळ A, B आणि C या बिंदूतून जातं. इथे O बरोबर O' आणि R बरोबर R'. दिलेल्या माहितीवरून O'A बरोबर O'B बरोबर O'C बरोबर R'. यावरून O आणि O' हे दोन्ही बिंदू AB आणि रेषाखंड BC यांच्या लंबदुभाजकावर आहेत. म्हणून O, O' हे त्या लंबदुभाजकांचे छेदनबिंदू आहेत. परंतु दोन रेषा एका आणि एकाच बिंदूत छेदतात. म्हणून बिंदू O आणि O' हे एकच आहेत. तसंच R' बरोबर O'A बरोबर OA बरोबर R. म्हणून बिंदू A, B आणि C मधून जाणारे एकच वर्तुळ असते. स्पर्शिका आणि तिचे गुणधर्म. वर्तुळाच्या प्रतलातील जी रेषा
वर्तुळाला एका आणि एकाच बिंदूत छेदते तिला त्या वर्तुळाची स्पर्शिका असं म्हणतात आणि त्या छेदन बिंदूला स्पर्शबिंदू म्हणतात. आता ही आकृती बघा. या आकृतीत रेषा AB ही वर्तुळाच्या P बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे. प्रमेय. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. पक्ष. रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि P हा स्पर्शबिंदू आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि रेषाखंड OP ही वर्तुळाची त्रिज्या आहे. साध्य. रेषा L समांतर रेषाखंड OP. सिद्धता. समजा रेषा L ही रेख OP ला लंब नाही. आता बिंदू O पासून रेषा L ला लंब काढला. समजा तो रेषा L ला B मध्ये छेदतो. गृहीतकानुसार P आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. समजा Q हा रेषा L वरील असा बिंदू आहे की रेख PBQ आणि PB बरोबर BQ. आता त्रिकोण OBP आणि त्रिकोण OBQ मध्ये रेख OB समरूप रेख OB कारण सामायिक भुजा. कोन OBP समरूप कोन OBQ कारण प्रत्येक कोन काटकोन. रेख PB एकरूप रेख BQ कारण रचना. म्हणून त्रिकोण OBP एकरूप त्रिकोण OBQ बाकोबाक कसोटी. म्हणून रेख OP एकरूप रेख OQ कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. म्हणून OP बरोबर OQ. म्हणून Q हा सुद्धा वर्तुळावरील बिंदू आहे. परंतु Q आणि P हे L या स्पर्शिकेवरील भिन्न बिंदू आहेत. यावरून L ही स्पर्शिका वर्तुळाला P आणि Q या दोन बिंदूत छेदते. हे स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. म्हणून रेषा L लंब रेख OP. प्रमेय. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. पक्ष. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि P हा वर्तुळावरील एक बिंदू आहे. रेषा L त्रिज्या OP ला P बिंदूजवळ लंब आहे. साध्य. रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. सिद्धता. समजा Q हा रेषा L वरील P व्यतिरिक्त एक बिंदू आहे. म्हणून रेषाखंड OQ हा काटकोन त्रिकोण OPQ चा कर्ण आहे. म्हणून OQ मोठा OP. म्हणून OQ हा त्रिज्ये एवढा नाही. म्हणून बिंदू Q हा वर्तुळावर नाही. म्हणून P व्यतिरिक्त रेषा L चा कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. म्हणून बिंदू P हा रेषा L आणि वर्तुळ यांचा एकमेव सामायिक बिंदू आहे. म्हणून रेषा L ही वर्तुळाची P बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. यावरून वर्तुळावरील कोणत्याही दिलेल्या बिंदूतून जाणारी एक आणि एकच स्पर्शिका असते. वर्तुळाच्या बाह्य बिंदूपासून वर्तुळाला दोन स्पर्शिका असतात. P या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून जाणाऱ्या PA आणि PB या दोन स्पर्शिका आहेत. प्रमेय. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या दोन स्पर्शिका खंडांची लांबी
समान असते. पक्ष केंद्रबिंदू O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात P हा एक बिंदू आहे. रेख PA आणि रेख PB. मित्रांनो, इथे आम्ही सर्व प्रमेय सोडवून दिलेले आहेत. हे P पासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड आहेत. A आणि B हे त्यांचे स्पर्शबिंदू आहेत. साध्य PA बरोबर PB. रचना रेख OA, रेख OB आणि रेख OP काढले. सिद्धता रेषा AP लंब त्रिज्या OA आणि रेषा BP लंब त्रिज्या OB. M कोन PAO बरोबर कोन PBO बरोबर 90 अंश. त्रिज्या स्पर्शिका लंबता म्हणून काटकोन त्रिकोण PAO आणि काटकोन त्रिकोण PBO मध्ये रेख OA समरूप रेख OB कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, कर्ण OP समरूप कर्ण OP कारण सामायिक भुजा, म्हणून त्रिकोण PAO समरूप त्रिकोण PBO कारण कर्णभुजा कसोटी, म्हणून रेख PA समरूप रेख PB कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा, म्हणून PA बरोबर PB. स्पर्श वर्तुळे प्रतलातील दोन वर्तुळांना जर एक आणि एकच सामायिक बिंदू असेल तर त्या वर्तुळांना स्पर्श वर्तुळे म्हणतात. दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करीत असतील आणि एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर त्या वर्तुळांना अंतरस्पर्शी वर्तुळे म्हणतात. दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करत असतील आणि एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर त्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. आता या आकृतीमध्ये P आणि Q केंद्र असणारी दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. P केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि Q केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. म्हणून P आणि Q या केंद्रबिंदूतील अंतर असेल 7 अधिक 3 बरोबर 10 सेंटीमीटर. दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूतील अंतर हे त्यांच्या त्रिज्येतील फरका एवढे असते. आता या आकृतीमध्ये M आणि N केंद्र असलेली दोन अंतरस्पर्शी वर्तुळ दाखवलेली आहेत. M केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आणि N केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे. म्हणून M आणि N या केंद्रबिंदूमधील अंतर असेल 10 वजा 4 बरोबर 6 सेंटीमीटर. वर्तुळ परस्परांना स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या वर्तुळांच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेवर असतो. पक्ष B आणि A केंद्रबिंदू असलेली दोन वर्तुळे L या बिंदूमध्ये परस्परांना स्पर्श करतात. साध्य बिंदू L हा रेषा BA वर आहे. रचना रेषा LR रेषा BA ला लंब काढा. रेषा LR वर बिंदू C हा असा घ्या की LRC आणि रेख LR समरूप रेख CR. सिद्धता त्रिकोण BRL आणि त्रिकोण BRC मध्ये रेख BR एकरूप रेख
BR सामायिक बाजू, कोन BRL एकरूप, कोन BRC कारण 90 अंश रचना, रेख LR एकरूप, रेख CR रचना. म्हणून त्रिकोण BRL एकरूप, त्रिकोण BRC बाकोबा कसोटीने. म्हणून रेख BL एकरूप, रेख BC एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून BL बरोबर BC. परंतु BL ही केंद्रबिंदू B असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणून C हा बिंदू B केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळावर आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण ARL एकरूप, त्रिकोण ARC. म्हणून AL बरोबर AC. परंतु AL ही A केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणून बिंदू C हा A केंद्र असलेल्या वर्तुळावर आहे. म्हणून L आणि C हे दोन्ही स्पर्शवर्तुळांचे सामायिक बिंदू आहेत. हे स्पर्शवर्तुळाच्या व्याख्येशी विसंगत आहे. यावरून आपलं गृहीतक चुकीचं ठरतं. म्हणून बिंदू L हा रेषा BA वर आहे, म्हणजेच परस्परांना स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांचा सामायिक बिंदू हा त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेवर असतो. वर्तुळ कंस. O केंद्र असलेल्या वर्तुळाला त्याची छेदिका L ही A आणि B या दोन बिंदूत छेदते. या छेदिकेमुळे वर्तुळाचे APB आणि AQB या दोन भागात विभाजन होते. या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस म्हणतात आणि ते कंस APB कंस AQB असं लिहितात. A आणि B या बिंदूंना त्या कंसाची टोके असं म्हणतात. रेषाखंड हा जसा रेषेचा भाग असतो तसा वर्तुळ कंस हा वर्तुळाचा भाग असतो. अर्धवर्तुळ. O केंद्र असलेल्या वर्तुळाची वृत्तछेदिका जेव्हा O या वर्तुळाच्या केंद्रातून जाते तेव्हा वर्तुळाला छेदणारे P आणि Q हे बिंदू हे व्यासाचे अंत्यबिंदू असतात. P आणि Q या व्यासाच्या अंत्यबिंदूंमुळे तयार होणाऱ्या प्रत्येक वर्तुळ कंसाला अर्धवर्तुळ म्हणतात. कंस PMQ आणि कंस PNQ ही अर्धवर्तुळे आहेत. लघुकंस. छेदिका जेव्हा केंद्रातून जात नाही तेव्हा छेदिकेच्या ज्या अंगाला केंद्र नाही त्या बाजूच्या वर्तुळ कंसाला लघुकंस म्हणतात. लघुकंस हा अर्धवर्तुळापेक्षा लहान असतो. आकृतीमध्ये कंस APB हा लघुकंस आहे. कंसाचा उल्लेख दोन अक्षरी नावानं केला जाईल तेव्हा तो कंस लघुकंस आहे असं मानावं. उदाहरणार्थ कंस AB म्हणजेच कंस APB. विशाल कंस. छेदिका जेव्हा केंद्रातून जात नाही तेव्हा छेदिकेच्या केंद्राकडील अंगाला असणाऱ्या वर्तुळ कंसाला विशाल कंस म्हणतात. विशाल कंस हा अर्धवर्तुळापेक्षा मोठा असतो. आकृतीमध्ये कंस AQB हा विशाल कंस आहे. आंतरलिखित कोन. व्याख्या. एक दिलेला कोन आणि एक दिलेला कंस याबाबत जेव्हा कोनाची प्रत्येक भुजा कंसाचा एक एक अंत्यबिंदू समाविष्ट करत असेल आणि कोनाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू असेल पण त्या कंसाचा अंत्यबिंदू नसेल तेव्हा तो कोन त्या कंसातील आंतरलिखित कोन आहे असं म्हणतात. आकृत्यांमध्ये कोन ABC हा कंस ABC मधील आंतरलिखित कोन आहे.
कंसाचे माप. लघु कंसाचे अंशांमधील माप म्हणजे त्याच्याशी संगत अशा केंद्रीय कोनाचे माप होय. एम कंसात कंस AXB कंस पूर्ण बरोबर कोन AOB. अर्धवर्तुळाचे अंशांमधील माप 180 अंश असते. एम कंसात अर्धवर्तुळ AYB कंस पूर्ण बरोबर एम कंसात अर्धवर्तुळ AXB कंस पूर्ण बरोबर 180 अंश. विशाल कंसाचे अंशांमधील माप म्हणजे 360 अंश उणे त्याच्या संगत लघु कंसाचे माप असते. एम कंसात कंस AYB कंस पूर्ण बरोबर 360 अंश वजा एम कंसात कंस AXB कंस पूर्ण. पूर्ण वर्तुळ कंसाचे अंशातील माप 360 अंश असते. कंसांची बेरीज. जर कंस AXB आणि कंस BYD हे एकाच वर्तुळाचे कंस असून त्यांना फक्त B हा एकच सामायिक बिंदू असेल तर M कंस AXB कंस पूर्ण अधिक M कंस BYD कंस पूर्ण बरोबर M कंसात कंस ABD कंस पूर्ण. आंतरखंडित कंस. जेव्हा एखादा कोन आणि एखादा कंस याबाबत कोनाची प्रत्येक भुजा कंसाचा एकतरी अंत्यबिंदू समाविष्ट करत असेल आणि अंत्यबिंदू खेरीज त्या कंसाचे सर्व बिंदू त्या कोनाच्या अंतर्भागात असतील तेव्हा तो कंस त्या कोनाने आंतरखंडित झाला आहे असं म्हणतात. आकृत्यांमध्ये आंतरखंडित कंस बिंदू रेषांनी दाखवला आहे. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचं माप हे त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पक्ष. O केंद्र असणाऱ्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मधील आंतरलिखित कोन आहे. कंस BPC हा कोन BAC न आंतरखंडित केलेला कंस आहे. साध्य. M कोन BAC बरोबर 1/m कंसात कंस BPC कंस पूर्ण. पर्याय A. केंद्रबिंदू O हा कोन BAC च्या अंतर्भागात आहे. रचना. किरण AO वर D बिंदू असा घ्या की रेख AOP रेख BO आणि रेख CO काढा. सिद्धता. त्रिकोण AOB मध्ये रेख AO समरूप रेख BO कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून कोन OBA समरूप कोन OAB कारण एकरूप बाजू समोरील कोन म्हणून M कोन OBA बरोबर M कोन OAB. समजा M कोन OBA बरोबर M कोन OAB बरोबर X. कोन BOD हा त्रिकोण AOB चा बाह्य कोन आहे म्हणून M कोन BOD बरोबर M कोन BAO अधिक M कोन ABO कारण बाह्य कोनाचं प्रमेय बरोबर X अधिक X म्हणून M कोन BOD बरोबर 2X विधान 1. त्रिकोण AOC मध्ये रेख AO समरूप रेख CO कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणून कोन OAC समरूप कोन OCA कारण एकरूप बाजूंसमोरील कोन म्हणून M कोन OAC बरोबर M कोन OCA. समजा M कोन OAC बरोबर M कोन OCA बरोबर Y
कोन COD हा कोन COA चा बाह्य कोन आहे. म्हणून M कोन COD बरोबर M कोन OAC अधिक M कोन OCA, कारण बाह्य कोनाचं प्रमेय बरोबर Y अधिक Y. म्हणून M कोन COD बरोबर 2Y. विधान 2. M कोन BAC बरोबर X अधिक Y. विधान 3. M कोन BOC बरोबर M कोन BOD अधिक M कोन COD. M कोन BOC बरोबर 2X अधिक 2Y. विधान 1 आणि 2 वरून बरोबर 2 कंसात X अधिक Y कंस पूर्ण बरोबर 2M कोन BAC. विधान 3 वरून म्हणून M कोन BAC बरोबर 1/M कोन BOC. म्हणून M कोन BAC बरोबर 1/2M कंसात कंस BPC. पर्याय 2. केंद्रबिंदू O हा कोन BAC च्या अंतर्भागात नसला तरीही त्याची सिद्धता वरील प्रमाणेच देता येईल. चक्रीय चौकोन. व्याख्या. चौकोनाच्या चारही शिरोबिंदूंमधून एक वर्तुळ जात असेल तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. पहा, चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ज्या 4 बिंदूंमधून एक वर्तुळ जाते त्या बिंदूंना चक्रीय बिंदू असं म्हणतात. आकृतीत पहा, P, Q, R, S, T आणि M हे चक्रीय बिंदू आहेत. प्रमेय. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. पक्ष. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. साध्य. कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश. कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश. सिद्धता. आंतरलिखित कोन BAD हा कंस BCD आंतरखंडित करतो. म्हणून कोन BAD बरोबर 1/2M कंसात कंस BCD कंस पूर्ण. विधान 1. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. त्याचप्रमाणे आंतरलिखित कोन BCD हा कंस BAD आंतरखंडित करतो. म्हणून कोन BCD बरोबर 1/2M कंसात कंस BAD कंस पूर्ण. विधान 2. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून विधान 1 आणि 2 वरून कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 1/2 चौकोनी कंसात M कंसात कंस BCD कंस पूर्ण अधिक M कंसात कंस BAD कंस पूर्ण चौकोनी कंस पूर्ण बरोबर 1/2 गुणिले 360 अंश बरोबर 180 अंश. म्हणून कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणून कोन A अधिक कोन B अधिक कोन C अधिक कोन D बरोबर 360 अंश. म्हणून कोन B अधिक कोन D अधिक 180 अंश बरोबर 360 अंश. म्हणून कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश. व्यत्यास. जर चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये M कोन A अधिक M कोन C बरोबर 180 अंश. M कोन B अधिक M कोन D बरोबर 180 अंश. म्हणजे
सम्मुख कोन परस्परांचे पूरक आहेत. म्हणून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. प्रमेय. वर्तुळातील कोणत्याही एका जीवेने एकाच बाजूच्या वर्तुळावरील बिंदूशी आंतरित केलेले कोन एकरूप असतात. पक्ष. रेषाखंड ABच्या एका बाजूला कोन ACB आणि कोन ADB हे आंतरित केलेले कोन आहेत. साध्य. O हे वर्तुळाचे केंद्र आहे. कोन ACB समरूप कोन ADB. रचना. OA आणि OB काढा. सिद्धता. कोन AOB बरोबर दोन कोन ACB. कंसाने केंद्राशी आंतरित केलेला कोन हा वर्तुळावरील बिंदूशी केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो. विधान 1. तसेच कोन AOB बरोबर दोन कोन ADB. विधान 2. दोन कोन ACB बरोबर दोन कोन ADB 1 आणि 2 वरून. म्हणून कोन ACB बरोबर कोन ADB. म्हणून कोन ACB समरूप कोन ADB. प्रमेय. अर्धवर्तुळात आंतरित केलेला कोन काटकोन असतो. पक्ष. समजा O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. कंस CBA हे अर्धवर्तुळ आहे. साध्य. M कोन CBA बरोबर 90 अंश. रचना. रेख CB, रेख AB, रेख OB काढा. रेख AC हा व्यास आहे. सिद्धता. समजा M कोन ABO बरोबर X आणि M कोन CBO बरोबर Y. त्रिकोण OBA हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणून M कोन ABO बरोबर M कोन BAO बरोबर X पायालगतचे कोन. तसंच त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणून M कोन OBC बरोबर M कोन OCB बरोबर Y पायालगतचे कोन. परंतु M कोन ABC बरोबर M कोन ABO अधिक M कोन OBC. म्हणून M कोन ABC बरोबर X अधिक Y. त्रिकोण BOC मध्ये M कोन ABC अधिक M कोन BAC अधिक M कोन BCA बरोबर 180 अंश त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज. म्हणून X अधिक Y अधिक कंसात X अधिक Y कंस पूर्ण बरोबर 180 अंश. 2 कंसात X अधिक Y कंस पूर्ण बरोबर 180 अंश. म्हणून X अधिक Y बरोबर 90 अंश. म्हणून M कोन ABC बरोबर 90 अंश. या प्रमेयाचा व्यत्यास. वर्तुळ कंसाने आंतरित केलेला कोन काटकोन असेल तर तो कंस अर्धवर्तुळ असतो. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्याशी संलग्न असणाऱ्या कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. पक्ष. आकृतीमध्ये चक्रीय चौकोन PQRS मध्ये बाजू SR ही वाढवलेली आहे आणि त्यावर बिंदू T हा घेतला आहे. साध्य. कोन QRT बरोबर कोन QPS. सिद्धता. कोन QRT अधिक कोन QRS बरोबर 180 अंश रेषीय जोडीतले कोन. विधान पहिले. कोन QRS अधिक कोन QPS बरोबर 180 अंश. विधान दुसरे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. म्हणून कोन QRT अधिक कोन QRS
बरोबर कोन QRS अधिक कोन QPS विधान 1 आणि 2 वरून. म्हणून कोन QRT बरोबर कोन QPS. प्रमेय स्पर्शिका छेदिका प्रमेय. जर एखाद्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असून त्याची एक भुजा वर्तुळाला स्पर्श करत असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला 2 बिंदूत छेदत असेल तर त्या कोनाचं माप हे त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. पक्ष कोन ABC चा शिरोबिंदू B हा केंद्र O असलेल्या वर्तुळावर आहे. रेषा BC ही वर्तुळाला B मध्ये स्पर्श करते आणि रेषा BA ही वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. बिंदू E आणि बिंदू F हे अनुक्रमे कोनाच्या अंतर्भागात आणि बाह्य भागात आहेत. साध्य M कोन ABC बरोबर 1/2 M कंसात कंस AEB कंस पूर्ण. सिद्धता कोन ABC आणि त्यानं आंतरखंडित केलेला कंस AEB यांचा विचार करता कंस AEB हा अर्धवर्तुळ, लघुकंस किंवा विशाल कंस यापैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो. जेव्हा कोन ABCनं आंतरखंडित केलेला कंस हा अर्धवर्तुळ असेल तेव्हा जीवा BA ही वर्तुळ केंद्रातून जाईल. म्हणून M कोन ABC बरोबर 90 अंश आणि M कंसात कंस AEB कंस पूर्ण बरोबर 180 अंश. म्हणून M कोन ABC बरोबर 1/2 M कंसात कंस AEB. जेव्हा कोन ABCनं आंतरखंडित केलेला कंस हा लघुकंस असेल तेव्हा वर्तुळ केंद्र कोन ABCच्या बाह्य भागात असेल. कोन OBC बरोबर 90 अंश विधान 1. रेख OA समरूप रेख OB कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. M कोन ABO बरोबर M कोन BAO विधान 2. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार M कोन ABC बरोबर 90 वजा M कोन ABO विधान 3. म्हणून M कोन ABC बरोबर 90 अंश वजा M कोन BAO समीकरण 2 नुसार. म्हणून 2 M कोन ABC बरोबर 180 अंश वजा M कोन ABO अधिक M कोन BOA कंस पूर्ण विधान 3 आणि 4 ची बेरीज करून. म्हणून 2 M कोन ABC बरोबर 180 अंश वजा 180 अंश वजा M कोन BOA त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश वजा 180 अंश अधिक M कोन BOA बरोबर M कोन BOA. परंतु M कोन BOA बरोबर M कंसात कंस AEB कंस पूर्ण. म्हणून 2 M कोन ABC बरोबर M कंसात कंस AEB कंस पूर्ण. जर कोन ABCनं आंतरखंडित केलेला कंस AEB हा विशाल कंस असेल तर वरील प्रमाणे सिद्धता देता येईल. प्रमेय बिंदू A आणि बिंदू B मध्ये वर्तुळाला छेदणाऱ्या छेदिकेवर बिंदू P असून P मधून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करत असेल तर PA गुणिले PB बरोबर PT वर्ग. पक्ष बिंदू P मधून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू A आणि B मध्ये छेदते.
बिंदू पी मधून जाणारी स्पर्शिका बिंदू टी मध्ये वर्तुळाला स्पर्श करते. साध्य PA गुणिले PB बरोबर PT वर्ग. रचना BT आणि AT जोडले. सिद्धता त्रिकोण PTA आणि त्रिकोण PBT मध्ये कोन PTA समरूप कोन PBT कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय आणि कोन TPA समरूप कोन BPT कारण सामायिक कोन. म्हणून त्रिकोण PTA समरूप त्रिकोण PBT कोको कसोटी. म्हणून PT छेद PB बरोबर PA छेद PT कारण समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. म्हणून PA गुणिले PB बरोबर PT वर्ग. जर वर्तुळाच्या दोन जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात O बिंदूत छेदतात तर OA गुणिले OB बरोबर OC गुणिले OD. जर बिंदू O हा जीवा AB जीवा CD यांचा बाह्य विभाजन बिंदू आहे तर OA गुणिले OB बरोबर OC गुणिले OD. जर स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून जाणारी वर्तुळाची छेदिका काढली तर छेदिकेच्या जीवेने स्पर्शिकेशी केलेला कोन आणि एकांतर वर्तुळखंडातील जीवेने तयार केलेला कोन हे सारख्या मापाचे असतात. पक्ष रेषा MN ही वर्तुळाची छेदिका आहे. M आणि N हे वर्तुळावरील बिंदू आहेत आणि रेषा DC वर्तुळाला बिंदू N मध्ये स्पर्श करते. बिंदू E आणि F हे वर्तुळावरील दोन बिंदू असे आहेत की ते अनुक्रमे R2 आणि R1 या वर्तुळखंडामधील बिंदू आहेत. साध्य कोन MEN बरोबर कोन MNC आणि कोन MND बरोबर कोन MFN. सिद्धता कोन MEN हा कंस MEN मधील आंतरलिखित कोन आणि कंस MEN हा त्याने आंतरखंडित केलेला कंस आहे. म्हणून कोन MEN बरोबर 1/2 M कंस MFB. विधान पहिले आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. आकृतीमध्ये रेषा NC ही बिंदू N पाशी स्पर्शिका आहे आणि रेषा NM ही छेदिका आहे. म्हणून कोन MNC ने कंस MFN हा आंतरखंडित केला आहे जो संगत वर्तुळखंडातील कंस आहे. म्हणून कोन MNC बरोबर 1/2 कंस MFN. विधान दुसरे स्पर्शिका छेदिका प्रमेय. म्हणून कोन MEN बरोबर कोन MNC विधान 1 आणि 2 वरून. याच पद्धतीने कोन MND बरोबर कोन MFB हे सिद्ध करता येईल. म्हणून जर स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून जाणारी वर्तुळाची छेदिका काढली तर छेदिकेमधील समाविष्ट जीवेने तयार केलेले कोन हे सारख्या मापाचे असतात. म्हणजे स्पर्शिका आणि छेदिकेच्या स्पर्शबिंदूत तयार झालेला कोन हा एकांतर वर्तुळखंडातील कोना एवढा असतो. वर्तुळ आणि छेदिकेच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढली असता तिने छेदिकेतील जीवेशी केलेला कोन हा जीवेने एकांतर वर्तुळखंडात आंतरित केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर ती रेषा
वर्तुळाची स्पर्शिका असते. पक्ष रेख QR ही वर्तुळाची छेदिका असून बिंदू Q आणि R हे वर्तुळावर आहेत आणि रेषा AB ही अशी आहे की AQB आणि कोन QRB बरोबर कोन QPR. तसंच बिंदू P हा संबंधित एकांतर वर्तुळखंडातील बिंदू आहे. साध्य रेषा AB ही बिंदू Q मधून काढलेली स्पर्शिका आहे. सिद्धता समजा रेषा AB ही बिंदू Q मधून जाणारी स्पर्शिका नाही, म्हणून बिंदू Q मधून जाणारी A1B1 स्पर्शिका काढा. ज्या अर्थी रेषा A1B1 ही स्पर्शिका आणि रेख QR ही जीवा आहे, म्हणून कोन QRB1 बरोबर कोन QPR विधान पहिले एकांतर वर्तुळखंडातील कोन, परंतु कोन RQB बरोबर कोन QPR विधान दुसरे पक्ष, म्हणून कोन RQB1 बरोबर कोन RQB विधान 1 आणि 2 वरून, म्हणून रेषा Q1B1 आणि रेषा QB या एकच आहेत, म्हणून रेषा A1B1 आणि रेषा AB या एकच आहेत, म्हणून रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. म्हणून वर्तुळ आणि छेदिकेच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढली असता तिने छेदिकेमधील जीवेशी केलेला कोन हा जीवेने एकांतर वर्तुळखंडात आंतरित केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर ती रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. मित्रांनो, यानंतर आपण सारांश या विभागाकडे जाऊया. यामध्ये आम्ही वर्तुळ या टॉपिक विषयी सर्व महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना कमी वेळात जास्त अभ्यास करता येईल. चला तर आता आपण सारांश पाहूया. वर्तुळ वर्तुळाच्या प्रतलातील ज्या रेषांशी त्या वर्तुळाचा एक आणि एकच बिंदू सामायिक असतो त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात आणि त्या एकमेव सामायिक बिंदूला स्पर्शबिंदू असं म्हणतात. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. एकाच प्रतलातील दिलेल्या दोन वर्तुळांना एक आणि एकच सामायिक बिंदू असेल तर त्या वर्तुळांना स्पर्शवर्तुळे म्हणतात. वर्तुळ कंसाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूशी आंतरित केलेल्या कोनाचे माप हे त्या कंसाने वर्तुळाच्या केंद्राशी आंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. अर्धवर्तुळाने आंतरित केलेला कोन हा काटकोन असतो. एकाच कंसाने आंतरित केलेले कोन एकरूप असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन आणि अर्धवर्तुळाने वर्तुळावरील बिंदूपाशी आंतरित केलेला कोन काटकोन असतो. अशा प्रकारे वर्तुळ हा टॉपिक संपलेला आहे. चला तर मित्रांनो, यानंतर आपण विज्ञान या विषयाकडे येऊया. या विषयामध्ये आपणास 3 विभाग आहेत.
विभाग 1 अभ्यास, विभाग 2 खेळ, विभाग 3 परीक्षा. आता आपण विभाग 1 म्हणजे अभ्यास पाहूया. यामध्ये आम्ही विज्ञानातील सर्व टॉपिक दिलेले आहेत. तसेच इथे विज्ञानचे पूर्ण टेक्स्टबुक कव्हर केले आहे. आता आपण उदाहरणादाखल रहस्य अंतर्गत जीवनाचे हा टॉपिक पाहूया. हा टॉपिक 2 विभागामध्ये विभागला आहे. विभाग 1 प्रस्तावना, विभाग 2 सारांश. आता आपण विभाग 1 म्हणजे प्रस्तावना पाहू. धडा 10वा रहस्य अंतर्गत जीवनाचे. प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, आपण सजीव आणि निर्जीव यातला फरक जाणून घेतला आहे. श्वसन, उत्सर्जन, पचन, रक्ताभिसरण, चेतासंस्था इत्यादी अनेक संस्थांच्या कार्यामुळे सजीव आपली कार्य योग्य रीतीने करतात. मानवाच्या शरीरात या संस्थांमध्ये कोणती इंद्रिय कशी कार्य करतात याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. जीवन प्रक्रिया. टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं म्हणजे उत्सर्जन. अन्नाचं ऊर्जेत रूपांतर म्हणजे ज्वलन. अशा अनेक प्रक्रिया मानवी शरीरात चालू असतात. जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. अन्नातले विविध घटक विविध कार्य करतात. उदाहरणार्थ, ऊर्जादायी पोषक द्रव्य पिष्टमय पदार्थ आणि मेद यामधून मिळते. शरीर बांधणीला आवश्यक पोषक द्रव्ये प्रथिनांपासून तर संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्ये जीवनसत्व आणि खनिजांपासून मिळतात. वनस्पती आणि प्राणी स्रोतांपासूनही ती मिळतात. उदाहरणार्थ, भाज्या, दूध, मांस, अंडी. पोषण. याचे 2 प्रकार आहेत. स्वयंपोषी. हिरव्या वनस्पती आणि युग्लिना म्हणजे एकपेशीय प्राणी हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. परपोषी. वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर हे प्राणी जगतात. उदाहरणार्थ, किण्व, अळंबी, कीटकभक्षी वनस्पती, बुरशी इत्यादी. अमरवेल ही दुसऱ्या वनस्पतीचा आधार घेते. जळू, पट्टकृमी, उवा असे प्राणी दुसऱ्या सजीवांवर जगतात. जसजशी सजीवातील जटिलता वाढते तसतसे या प्रक्रिया स्वतंत्रपणे घडून येतात. उदाहरणार्थ, पोषणात अंतर्ग्रहण, अन्न शरीरात घेणे. पचन, अन्नाचं साध्या सोप्या पदार्थात रूपांतर करणं. अवशोषण, पचन झालेल्या अन्नाचं रक्तात शोषण. सात्मीकरण, शोषलेल्या अन्नाचं पेशी, उती याकडे वहन, त्यांचा उपयोग ऊर्जा निर्मिती, वाढ आणि विकासासाठी केला जातो. बहिक्षेपण, पचन आणि शोषण न झालेले पदार्थ बाहेर टाकणं. मानवामधील पोषण. पचनसंस्थेतील अवयव, तोंड, लाळग्रंथी, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, लहान आतडं, मोठं आतडं, गुदद्वार. यामध्ये यकृत आणि पित्ताशय या ग्रंथींमधून स्रवणाऱ्या पाचक रसांचा अंतर्भाव असतो. कृती. भाकरीचा घास चावल्यावर त्यावर आयोडीनचा थेंब टाकल्यास ते काळे निळे होते. त्यात लाळ मिसळून पचन झाल्यावर पुन्हा आयोडीनचा थेंब टाकला तर काहीही परिणाम होत नाही, कारण पिष्टमय पदार्थाचं रूपांतर साखरेत होतं. ही पचनाची क्रिया मुखात होते. लाळेतील अमायलेज या विकराच्या सहाय्यानं पिष्ट पदार्थाचं रूपांतर शर्करेत होतं. जठर. अन्नाचा घास परिचालनामुळे जठरात पोहोचतो. जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, रेनिन
म्युकस हे द्रव पदार्थ स्त्रवतात. पेप्सिन आम्ल माध्यमात पचनाचं काम करतं. म्युकस जठराच्या आतल्या आवरणाचं संरक्षण करतं. अन्न घुसळण्याची क्रिया होते आणि अंशतः पचन झालेला भाग लहान आतड्यात जातो. लहान आतडे याचा व्यास मोठ्या आतड्यापेक्षा कमी असतो. यकृत पित्तरस स्त्रवतो. तो पित्ताशयात साठवून नंतर लहान आतड्यात येतो. स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. मित्रांनो, प्रस्तावनेत तुम्हाला दिसत आहे यात फक्त टेक्स्चुअल इन्फॉर्मेशन दिलेली नसून बॅकग्राऊंड व्हॉइस, इमेजेस आणि ॲनिमेशनचा वापर करून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची पूर्ण माहिती मिळते. तसेच अभ्यास करतेवेळी कंटाळा येत नाही आणि अभ्यासात अधिक भर पडते. ट्रिप्सिन, प्रथिन, लायपेज, मेदाचं विघटन, अमायलेज, पिष्टमय पदार्थ. लहान आतड्यात पचनाची क्रिया पूर्ण होते. प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर पिष्टमय पदार्थांचं शर्करेत तर मेदाचं मेदाम्लात रूपांतर होतं. लहान आतड्याच्या भित्तिकेवर उद्वर्ध म्हणजे विली असतात. त्यांच्या मार्फत पचलेल्या अन्न पदार्थाचं शोषण होतं आणि न पचलेलं अन्न मोठ्या आतड्यात ढकललं जातं. मोठे आतडे न पचलेलं अन्न तसंच काही अंशी न शोषलेले पदार्थ मोठ्या आतड्यात येतात. तिथे ते शोषून घेतले जातात. न पचलेलं अन्न गुदद्वारावाटे बाहेर टाकलं जातं. वनस्पतीतील पोषण. हिरव्या वनस्पती हरितद्रव्य, सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू याद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेनं अन्न तयार करतात. 6CO2 प्लस 6H2O यांच्यात हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाची प्रक्रिया होऊन C6H12O6 प्लस 6O2 ऊर्ध्वगामी. या क्रियेत ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो. शर्करेचं रूपांतर पिष्टमय पदार्थात होतं आणि त्याचा संचय केला जातो. सूर्यप्रकाश, पाणी, H2 प्लस CO2 ग्लुकोज तयार होतं. O2 बाहेर पडतो. पर्णरंध्रातून कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. याच पर्णरंध्रातून श्वसनासाठी ऑक्सिजन घेतला जातो. प्रकाश संश्लेषणासाठी हरितद्रव्याची आवश्यकता. प्रयोग. साहित्य. क्रोटनचे पान. कृती. प्रथम ही वनस्पती 2 दिवस डिस्चार्ज करण्यासाठी अंधारात ठेवा. नंतर ही वनस्पती सूर्यप्रकाशात ठेवा. साधारण 1 दिवसानंतर ते पान तोडा. प्रथम स्पिरिट किंवा अल्कोहोलमध्ये वॉटर बाथ यामध्ये तो उकळावा. यामुळे हरितद्रव्य नाहीसं होऊन पान पांढरं होईल. त्यावर 1 थेंब आयोडीन टाका. निरीक्षण. ज्या भागात हरितद्रव्य होतं तो भाग काळसर निळा होईल. इतर भागावर काही परिणाम होणार नाही. अनुमान. प्रकाश संश्लेषणासाठी हरितद्रव्याची गरज असते. सूचना. क्रोटनच्या पानाच्या काही भागात हरितद्रव्य नसतं. प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड वायूची गरज असते. कृती. प्रथम निवडलेली कुंडी 2 दिवस अंधारात ठेवा. हंडीखाली एका कुंडीजवळ KOH ठेवा. दोन्ही कुंड्या 6 ते 8 तास सूर्यप्रकाशात ठेवा. दोन्ही कुंड्यातील रोपांचं एक पान खुडून घ्या. ते अल्कोहोलमध्ये उकळवा. पाण्याने धुवा आणि त्यावर 1 थेंब आयोडीन टाका. ज्या हंडीखाली KOH नव्हतं ते पान काळं निळं होईल.
KOH असलेल्या रोपाचं पान काळं निळं होणार नाही. सूचना: KOH हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेते. प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कृती: प्रथम निवडलेली कुंडी 2 दिवस अंधारात ठेवा. नंतर एका पानाच्या काही भागावर दोन्ही बाजूंनी पुठ्ठा दाबा. ही कुंडी 6 ते 8 तास उन्हात ठेवा. नंतर ते पान तोडून घ्या. प्रथम ते स्पिरिट किंवा अल्कोहोल मध्ये उकळवा. पाण्याने ते धुवून घ्या. पानावर आयोडीनचा 1 थेंब टाका. निरीक्षण: पानाच्या ज्या भागाला सूर्यप्रकाश मिळाला तो भाग काळा निळा होईल. पुठ्ठ्यानं झाकलेल्या भागात अन्न तयार होत नाही. म्हणजेच प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. प्रकाश संश्लेषणासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियमची आवश्यकता असते. परपोषी कीटकभक्षी वनस्पती नायट्रोजन कीटकांकडून घेतात. उदाहरणार्थ ड्रॉसेरा, पिचर. श्वसन व्याख्या: सात्मीकरण झालेल्या अन्नातील घटकांच्या ज्वलनापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या क्रियेला श्वसन म्हणतात. श्वसनाचे प्रकार: श्वासोच्छवास किंवा बाह्य श्वसन, हवेतील ऑक्सिजन शरीरात घेणं आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं. पेशी श्वसन किंवा अंतःश्वसन, पेशींना पुरवलेल्या अन्न घटक आणि ऑक्सिजन वायू यांच्या ज्वलनापासून ऊर्जा निर्मिती करणं. चुन्याच्या निवळीत फुंकलं असता चुन्याची निवळी दुधी होते. याचाच अर्थ उच्छ्वासातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. प्राण्यांमधील बाह्य श्वसन: मासे आपल्या तोंडाची सतत उघडझाप करीत असतात. तोंडातून पाणी घेऊन कल्ल्यांद्वारे पाणी बाहेर टाकलं जातं. कल्ल्यांवर असणाऱ्या रक्तवाहिन्या ऑक्सिजन शोषून घेतात. जमिनीवरील प्राणी नाकावाटे हवा आत घेतात. मानवामध्ये नाक, घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वसनी, श्वसनिका, फुफ्फुस, श्वासपटल हे अवयव असतात. श्वसनमार्ग: नाकामध्ये केस आणि मऊ ओलसर त्वचा असते. त्यामुळे हवा गाळून आणि गरम होऊन फुफ्फुसात जाते. हृदयाच्या दोन्ही बाजूला फुफ्फुस असतात. श्वासनलिका बारीक बारीक श्वसनिकांमध्ये विभागली जाते. तिच्या टोकाला द्राक्षाच्या घडांसारखे वायुकोश असतात. वायुकोशांवर रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. श्वासपटल, बरगड्या आणि छातीचं हाड यामुळे फुफ्फुसातील आकारमान वाढतं. दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरची हवा नाकावाटे आत घुसते. वायूंची देवाणघेवाण होते. याला श्वास घेणं असं म्हणतात. कार्बन डायऑक्साईड वायूनं वायुकोश भरले की श्वासपटल, छातीचं हाड आणि बरगड्या पूर्ववत जागी येतात. दाब वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू असलेली हवा बाहेर टाकली जाते. याला उच्छ्वास म्हणतात. आता आपण सारांश हा विभाग पाहूया. या विभागामध्ये रहस्य अंतर्गत जीवनाचे या टॉपिक मधील महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. हवा रहस्य अंतर्गत जीवनाचे. टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणं म्हणजे उत्सर्जन. लहान आतड्यात पचनाची क्रिया पूर्ण होते. प्रथिनांचं अमिनो आम्लात, पिष्टमय पदार्थांचं शर्करेत तर मेदाचं मेदाम्लात रूपांतर होतं. हिरव्या वनस्पती, हरितद्रव्य, सूर्यप्रकाश,
पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू याद्वारे प्रकाश संश्लेषण क्रियेनं अन्न तयार करतात. वनस्पतींमधील वायूंची देवाणघेवाण विसरण पद्धतीने होते. अन्नावाटे पोचवलेल्या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं आणि ऊर्जा मुक्त होते. ऑक्सिजन शिवाय होणाऱ्या क्रियेला ग्लायकोलिसिस असं म्हणतात. परिवहन म्हणजे एका भागानं शोषून घेतलेले अन्नपदार्थ ऑक्सिजन दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवणं. मानवातील परिवहन रक्तामार्फत होतं. या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात. जेव्हा रक्त रक्तकेशिकातून वाहतं तेव्हा पाण्याचा काही अंश प्रथिनं आणि विरघळलेली द्रव्य गाळली जातात. ती उतींमधील पोकळ्यात जमतात. त्यांना उतीद्रव्य म्हणतात. या द्रवातील काही भाग लसिका वाहिनीत शिरतो. त्याला लसिका म्हणतात. नको असलेले पदार्थ बाहेर टाकणं म्हणजे उत्सर्जन. वृक्क निकामी झाल्यास रक्तातून नायट्रोजन युक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या क्रियेला व्याश्लेषण असं म्हणतात. मित्रांनो, इथे आपला अभ्यास हा विभाग संपलेला आहे. आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे खेळ. या विभागात आपणास 16 प्रकारचे एज्युकेशनवर आधारित खेळ दिलेले आहेत. त्यातील 4 खेळ हे प्रत्येकी एका इयत्तेसाठी निवडण्यात आले आहेत. आम्ही इयत्ता 10वी साठी 4 खेळ निवडले आहेत. ते खेळ म्हणजे एक रोड क्रॉस, 2 डायनासोर, 3 स्पायडरमॅन आणि 4 हॉर्स रेस. इथे आम्ही या खेळामध्ये रिकाम्या जागा भरा तसेच एका वाक्यात उत्तरे द्या अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर खेळ खेळत द्यायचे आहे. आता आपण उदाहरण म्हणून रोड क्रॉस हा खेळ खेळूया. या खेळाच्या सुरुवातीला खेळ कसा खेळायचा याबद्दल माहिती दिली आहे. आता आपण विज्ञान विषयामधील सर्व धडे दिले आहेत. तसेच खाली 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑप्शन सर्व प्रश्न, 2 कोणतेही 5 प्रश्न. तसेच वरती दिलेल्या टॉपिक मधील एक किंवा एकपेक्षा जास्त टॉपिक सिलेक्ट करून खाली दिलेल्या 2 ऑप्शन मधील एक ऑप्शन सिलेक्ट करून आपण हा खेळ चालू करू शकतो. आता आपण उदाहरण म्हणून रहस्य अंतर्गत जीवनाचे हा टॉपिक सिलेक्ट करून खालील ऑप्शन मधील कोणतेही 5 प्रश्न हा ऑप्शन सिलेक्ट करून आपला खेळ चालू करूया. Right. Right.
Right. Right. Right. मित्रांनो, आता आपण रोड क्रॉस या खेळात पाहिले की ज्या रंगाची घरे आहेत त्याच रंगाचे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्याला योग्य पर्याय असलेल्या घरामध्ये मुलाला कोणत्याही गाडीला न धडकता पोहोचायचे आहे. जर आपला पर्याय बरोबर असेल तर आपले 10 गुण वाढतात व आपल्याला उत्तर बरोबर आहे हा मेसेज येतो. त्याचबरोबर आपला पर्याय चुकला असेल तर आपले 10 गुण वाढत नाही व आपल्याला उत्तर रॉंग हा मेसेज येतो. यानंतर आपल्याला इथे दिसत आहे हा खेळ परत खेळायचा आहे का. जर आपल्याला खेळ खेळायचा असेल तर बरोबर या बटनवर क्लिक करा. जर हा खेळ खेळायचा नसेल तर क्लोज या बटनवर क्लिक करा. चला तर आता आपण हा खेळ बंद करूया. यानंतर आता आपण परीक्षा या विभागाकडे जाणार आहोत. यामध्ये आपणास विज्ञान विषयाचे सर्व टॉपिक्स दिले आहेत. तसेच खाली 2 पर्याय दिले आहेत. पर्याय 1 सर्व प्रश्न आणि पर्याय 2 कोणतेही 5 प्रश्न. यातील आपण कोणताही एक टॉपिक किंवा सर्व टॉपिक सिलेक्ट करून खालील दिलेल्या 2 पर्यायातील कोणत्याही एका पर्यायावर टिक करून परीक्षा देऊ शकतो. आपणास परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. त्यातील योग्य पर्यायावर टिक करायचे आहे. आता आपण उदाहरणादाखल रहस्य अंतर्गत जीवनाचे हा टॉपिक सिलेक्ट करू. तसेच खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणतेही 5 प्रश्न हा पर्याय निवडून परीक्षा चालू करू. अशा प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाले की परीक्षेचा निकाल कळतो. यामध्ये धड्याचे नाव तसेच परीक्षेसाठी लागलेला वेळ व मिळालेले गुण आपल्याला समजतात. इथे आपल्याला आपली चुकीची उत्तरे तसेच बरोबर उत्तरे पाहायची असतील तर आपण इथे क्लिक करू शकतो. यामध्ये चुकीची उत्तरे लाल रंगात तसेच बरोबर उत्तरे हिरव्या रंगात दिसतात. आता आपली परीक्षा संपली आहे. आता आपण एक्झिट करूया. इथे आपला विज्ञान हा विषय संपलेला आहे. यानंतर आपण आभासी प्रयोगशाळा या विषयाकडे जाणार आहोत. यामध्ये आपणास प्रयोगशाळेत होणारे सर्व प्रयोग, साहित्य, कृती व अनुमान यांच्यासह दिलेले आहेत. आभासी प्रयोगशाळेत आपणास 2 विभाग दिलेले आहेत. ते म्हणजे विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2. या विभागात आपण प्रत्येक भागात होणारे सर्व प्रयोग दिलेले आहेत. आता आपण उदाहरण म्हणून विज्ञान भाग 2 यामधील आपण प्रयोग पाहणार आहोत. यातील आपण प्रयोगशाळेत अमोनिया वायू तयार करणे आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासणे हा प्रयोग पाहूया. प्रयोगशाळेत अमोनिया वायू तयार करणे आणि त्याचे गुणधर्म अभ्यासणे.
साहित्य: कठीण काचेची परीक्षा नळी 50 ml, मधोमध भोक असलेले रबरी बूच, चुनकळी स्तंभ, वायुवाहक नलिका, 2 स्टँड, तिवई, तारेची जाळी, झाकणासह 4 वायुपात्रे, बर्नर किंवा स्पिरिटचा दिवा, जाळपळी, मेणबत्ती, कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH2 म्हणजे विरलेला चुना, संहत हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl, तांबडा व निळा लेटमस कागद, अमोनियम क्लोराईड आणि फिनॉल्फथॅलीन द्रावण. कृती: अमोनिया वायू तयार करणे. अमोनियम क्लोराईड अंदाजे 2 चमचे व कॅल्शियम हायड्रॉक्साईड अंदाजे 2 चमचे यांचे मिश्रण एका कोरड्या कठीण काचेच्या परीक्षा नळीत घ्या. वायुवाहक वक्र नलिका बसवलेले रबरी बूच परीक्षा नळीला लावा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे उपकरणांची जुळणी करा. इथे आपण पाहिले प्रयोग व प्रयोगासाठी लागणारे साहित्य, कृती आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला प्रयोग करणे सहज शक्य होईल. चुनकळीच्या स्तंभावर एक वायुपात्र स्टँडच्या साहाय्याने उपडे अडकवा. बर्नरच्या साहाय्याने परीक्षा नळीला मंद उष्णता द्या व तयार होणारा वायू 5-6 वायुपात्रात हवेच्या अधःसरणाने जमा करा. अमोनिया वायूचे गुणधर्म अभ्यासणे. NH3 वायू रंगहीन आहे. इथे आपला अमोनिया वायू तयार करणे आणि त्याचे गुणधर्म अभ्यासणे हा प्रयोग संपलेला आहे. आता आपण एक्झिट करूया.